शून्य मशागत तंत्रावरील ज्वारी. साधारणतः पाचवं पीक आहे हे. अगोदरचा कापसाचे थोट, हे यावेळेसचे सोयाबीनचे खूट, हे सोयाबीनचे खूट आहे यावेळेसचे. हे सोयाबीन निघालेलं. आणि तरी पण थोडीशी आमच्या ह्याच्यामध्ये आमच्या गड्यानं थोडी चूक केलेली आहे. चुकून तणनाशकची पिचकारी वापरली होती, त्यामुळं ज्वारी थोडीशी वाढ झालेली नाही. गेल्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगली वाढलेली होती. हे पहा, आणि कुठल्याच प्रकारची मशागत केलेली नाही, निंदन नाही, काहीच नाही. अशा प्रकारची ज्वारी आहे. आणि पोकरा समन्वयक गुलाबराव खंडागळे सर, त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आहे. बऱ्याच वेळोवेळी प्रत्येक सीझनमध्ये 3-4 वेळेस फोन लावून विचारतात काय चाललं आहे म्हणून, कदम काय चाललं आहे, पीक पाणी कसं आहे, मार्गदर्शन करतात. कोणती औषधे सांगतात, तणनाशक सांगतात, काय करायचं ते सांगतात. हे पहा, अशा प्रकारचं आहे. हे पहा, शून्य मशागतीमध्ये. आणि पाणी पण आमच्याकडं फारच कमी, जेमतेम आहे. ठिबकवर पेरलेली ज्वारी आहे, बेड आणि ठिबक. पाहू शकता. पाचवं पीक आहे. एक परसाच्या वर गेलेलं आहे. साधारणतः 7-8 फूट वाढलेली ज्वारी आहे. तरी तणनाशकच्या पिचकारीमुळे वापरलेली, त्याच्यामुळं थोडंसं वाढ कमी आहे यावर्षी. तरी बी 8 फूटच्या आसपास आहे. गेल्या वर्षी ह्याच वावरामध्ये ह्याच जमिनीमध्ये ह्याच बेडवर साधारणतः 10 फूट वाढलेली होती ज्वारी. हे पहा, हे बघा.